नमस्कार. आज आपण टाईप ए आणि टाईप बी पर्सनॅलिटीज समजून घेऊया. लेट्स डिकोड दिस फॅसिनेटिंग वर्कप्लेस ड्युॲलिटी. कामाची नेहमी घाई असते की एकदम रिलॅक्स राहायला आवडतं? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. सगळ्यात आधी बघूया टाईप ए. हे लोक प्रचंड महत्वाकांक्षी असतात आणि बहुधा टॉप लीडरशिप पोझिशन्स हँडल करतात. द बॉटम लाईन इज यांच्यात नेहमी सेन्स ऑफ अर्जन्सी, ह्यूज ॲम्बिशन आणि एक भारी कॉम्पिटेटिव्ह टेम्परमेंट असतो. यांच्यात एक जबरदस्त पॅल्पेबल एनर्जी असते. दे चेज ॲब्सोल्यूट परफेक्शन. म्हणूनच दे आर द बेस्ट फ्रंटलाइनर्स. टाइम कॉन्शियस, गोल ओरिएंटेड आणि उत्तम लीडरशिप हे गुण त्यांना खऱ्या अर्थाने एक रिलेंटलेसली ड्रिव्हन लीडर बनवतात. आता थोडं शांत होऊया. लेट्स मूव्ह टू टाईप बी. ही एकदम कॉन्ट्रास्टिंग, रिलॅक्स्ड आणि चिल पर्सनॅलिटी आहे. हे लोक गो विथ द फ्लो मानणारे असतात. एक्स्ट्रीमली फ्लेक्सिबल, रिलॅक्स्ड आणि इंटर्नली सॅटिस्फाईड. एकदम शांत. हे लोक अगदी मिठासारखे असतात. त्यांचा आवाज कदाचित मोठा नसेल, पण त्यांची गैरहजेरी मात्र तीव्रतेने जाणवते. वरवर लेडबॅक वाटले तरी त्यांचे इंटरपर्सनल स्किल्स कमाल असतात आणि वर्कफोर्सचा सर्वात मोठा भाग हेच असतात. क्रिएटिव्हिटी, वर्क लाईफ बॅलन्स आणि नॉन कॉम्पिटिटिव्ह नेचर टीमला एकत्र बांधून ठेवायला हेच गुण सगळ्यात जास्त मोलाचे ठरतात. थोडक्यात टाईप ए ची हाय एनर्जी आणि टाईप बीचा स्टेडी सपोर्ट हे दोन्ही वर्कप्लेससाठी ॲब्सोल्युटली इसेन्शियल आहेत. कोणती पर्सनॅलिटी खऱ्या अर्थाने यशाला चालना देते? दोन्ही. हे प्रकार ओळखून त्यांचा योग्य समतोल राखणेच गेम चेंजर ठरते.